तर पब्लिक ओळखलं का, मी तुमचा शुभम स्वागत करतो तुमचं एक्सप्लोर विथ शुभम या चॅनलमध्ये. तर आज मी चाललोय लोहगड फोर्टला, म्हणजे लोहगड किल्ल्यावरती. तर तुम्हाला घेऊन चाललोय तिथं. तर आता रस्त्याने थांबलो आम्ही ब्रेकला, तेव्हा मग जरा म्हटलं ब्लॉग काढून घ्यावा. तर ब्लॉग वगैरे शूट करतो आता. हा, वातावरण मस्त झालंय, डोंगरात आलोय आम्ही. थोडा थोडा पाऊस पण लागायला लागला आता. रस्त्याचे काढायला थांबलोय आता. अपना भाई अखिलेश भाई, ए मैं ब्लर हो गया. तर चला भेटूया पुढे गेल्यावरती. तर पब्लिक चाललंच होतं रस्त्याने लोहगडच्या दिशेने. तर आम्हाला एक सुंदर असा धबधबा लागला इथं, बघू तिथं माग. तर आम्ही इथं आता फोटो वगैरे काढत बसलोय. एक नंबर असा धबधबा आहे, रस्त्याच्या कडेला जात जाता लागतोय आपल्याला. तर बघू शकता. यो बघा, धबधब्याचं नाव आहे भाजे धबधबा. तर एक नंबर असा धबधबा आहे. आता खाली पायऱ्या वगैरे आहे इकडे. तिकडे आपला किल्ला तिकडे पुढे राहतो, त्या साईडला रस्ता दिसतो तुम्हाला जो, तर तिकडे किल्ला राहतो आपला मागे. आणि इथं आपला धबधबा आहे. चला तर भेटूया पुढे गेल्यावरती. अशा प्रकारे पाऊस झालाय आणि आम्ही आता भिजत आहे मक्कर. तर बघू शकता अजून धबधब्यापाशीच झक मारतोय आम्ही, काय गेलो नाही खाली. आम्ही ते मस्ती ना झाला, ते खालनं वरती आलो फोटो काढायला. पाय सटकन बिटकन ते काही घेणं नाही, पण मस्ती. वरती आलो, फोटो बिटो काढले आणि पाऊस चालू झाला. आता भिजतोय चांगलाच. फायनली लोहगडच्या पायथ्याशी पोहोचलो. पूर्ण पाणी पाणी झालंय, पाऊस लय झाला. बघू शकता माग लोहगडच्या पायथ्याशी आम्ही आता. चला आता वरती जायचं आपल्याला. ट्रेकला सुरुवात करायची. ट्रेक छोटासा आहे लोहगडचा, पण आहे मस्त केलं, दाखवतो तुम्हाला. चला लोहगड फोर्टच्या पायथ्याशी आपण आलेलो आहे. चला आता ट्रेकला जाऊया. तर बघा चाललं आता, ट्रेकला सुरुवात झाली. आपल्या पूर्वजांना बघून वरती निघालो आपण. हे खालचे वरचे पूर्वज आपले. तर चला निघूया हळूहळू वरती. बघू शकता सुरुवात झाली इथनं. आता इथं आम्ही जरा फोटो काढतो, ठीक आहे. चाललंय आम्ही वरती वरती वरती. काय नाही, अर्धा तासाचा ट्रेक आहे फक्त. तुम्ही जर आले ना, काहीच नाही, अर्धा तास चढायला लागतो, उतरायला तास. वरती फिरायला किती टाइम लागतो ते वरती गेल्यावरती बघू. चला बघू शकता तिकीट घेतले इथं. तिकीट आहे 50 रुपये पर पर्सन. आणि आता आम्ही निघालो वरती. तर बघू शकता खालचं वातावरण सगळं धुकं धुकं, काय दिसतं ना खाली, घरं वगैरे सगळं आहे. आणि इथं आपला हा किल्ले लोहगड. अजून आपल्याला वरती जायचं आहे. वरती गेल्यावर तर ती बघूच. आणि हा भाऊ तर केस वल्ले आले, तर केस सेट करायच्या मागे लागलेला होता. पण माझं पण तेच, केसाची पोरी लागली आहे पावसाने भिजून भिजून. तर काय विषय नाही, किल्ला बघायचा शेवटी राजांचं, दुसरं काही नाही. हा ब्लॉग बघू शकता. इथं म्हणजे असं सगळे पायऱ्या चढायला, त्यामुळे काही टेन्शन नाही. चला आपण आता आले दरवाजापाशी मेन. बघू शकता मेन एंट्री करायची आपल्याला. हा दरवाजा. चला पुढे निघूयाच. तोफा छोट्या छोट्या. किल्ला अजून भरपूर होती. वरती चढायचं. आहेत गर्दी आहे जरा थोडीफार.
कारण किल्ला तसा आहे लोहगड. वरती आले अजून वरती जायचंय. खाली काहीच दिसत नाही, पुन्हा धोका पटो काढायच्या लायकीचं खाली नाही राहिलं. वरती तर जसं वरचं चाललंय तर धुकं वाढत चाललंय. पण खूप मजा येते. मी दिसतोय ना बुरका दिसत असेल. मस्त आहे. तर आता आपण आलोय हनुमान दरवाजापाशी. हा दुसरा का तिसरा दरवाजा लागलाय आपल्याला पूर्ण होऊ शकता. चला, तर एवढं तर मी वाचून वगैरे काय आलो नाही की हनुमान दरवाजा आहे ते नाव वगैरे असं का दिलंय ते, बट माहिती मी नक्की डिस्क्रिप्शन मध्ये लिहितो. भाऊनी पोच दिली खतरनाक अशी. आम्ही पण अशी पोच देऊन फोटो काढ. व्हायरल का. आता महादरवाजेपाशी हनुमान दरवाजा झाल्यानंतर ते आपण महादरवाजेपाशी हा निस्ता मध्ये मध्ये घुमतोय माझ्या ब्लॉगच्या. तर इथं ही सगळी माहिती लिहिली. तर मंडळी आपण अशा प्रकारे सगळ्यात टॉपला आलोय वरती. ओ ये ग पोच दे ग ये. तर त्यानंतर आता शेवटचं इथं आहे. इथं काय दिसत ना तुम्हाला बी काय दाखवू, माय डोळे दिपले. इथं बुरकं झालं सगळं. खाली बघावं तर नुसतं ढग दिसते, काहीच नाही दिसाय बघायला काही राहिलंच नाही. तरी पण दाखवतोय तुम्हाला. काळजी मला तुमची, दुसरं काही नाही. बघू शकतो सगळं धुकं पडतंय. त्यामुळं इथं मकराबा आहे. मकराबा म्हणजे काय माहित नाही. इकडं छोटे छोटे सभागृह असेंब्ली हॉल आहे इथं. म्हणजे इथं सभागृह, इथं त्यांच्या सभा व्हायच्या. हे गृह आहे. इथं छोट्या छोट्या तोफा ठेवले. तोफांवर बसून नाही म्हणले, कारण बॉम्ब सुटला डायरेक्ट तुमच्या कुठं जाईल ते सांगता येणार नाही. त्यामुळे ते बोलले तोफावरती बसू नको. छोटासा असं तोप गाडा आहे. त्यातनं तोप कुठनं निघते काय मला काय माहित नाही. पण एक नंबर असा किल्ला आहे. भरपूर लोक पाण्या पावसाचे आले, त्यांना घरी काही काम नाही माझ्यासारखंच. त्यामुळे सगळेच फिरायला येतात. आता मेन गोष्ट म्हणजे विंचूकडा बघायला जायचं होतं, पण पावसामुळे तो बंद ठेवला. इकडे बघू शकतो, इकडे महादेव मंदिर इकडे आहे, त्र्यंबक तलाव इकडे आहे, 16 कोणी तलाव इकडे आहे, विंचूकडा पण इकडे आहे. पण सगळं बंद केलं असं बोललेत. तरी पण आपण घर कामावर येणार आहे. हम पीछे हटेंगे नाही. चलो. तर बघा राजांचे घोडे वगैरे, म्हणजे जे त्यांच्यावाले कार्यकर्ते त्यांचे घोडे वगैरे इथं राहायचे. तसं इथं कोरीव लेणी आहे, लक्ष्मी कोठी. तर चला आपण आता मध्ये जाऊन बघू लेणी कशी कोरलेली नेमकं. बघू शकता. हो अंधार आहे अंधार. कमी आज पब्लिक. हा पाऊस चालू आहे की त्या. बघू शकतो इथं कोरीव लेणी काय दिसना पण पाय बी. तर या लेणीमध्ये जे ठेवायचे ते होतं महाराजांचं सोनं, म्हणजे दागिन्यावर जे राहायचं तेच तिथं महाराज ठेवायचे. आणि जे धान्य कोटा म्हणतो, धान्य बी इथं ठेवायचे महाराज. तर ही सगळी कोरीव लेणी आहे दगडामध्ये. बघा शेवट इथं झालंय. त्या पुस्तक वगैरे लावतात महाराज त्यांचे दागिने आणि धान्य कोटा करत असायचे कारण. तर तुम्हाला बोललो होतं विंचूकडा बंद आहे, तरी आपण जाऊन बघणार आहे काय नाही. तर आपण विंचूकडाची पाठी इकडे बाण दाखवलंय, तिकडे दिसलाय बाण. तर आपण निघालोय अशा थोड्या चिखलाच्या रस्त्याने दम लागलाय मला. सायराट झाड नाही, पण एक नंबर असं झाड आहे. अशा रस्त्याने उधळत चालत चाललोय कुठेतरी. पण जाणार आहे आपण, पण पहिले विंचूकडा बघून येऊ आपण.
आता आपण इकडं विंचूकड्याकडे चाललोय. बंद आहे बोलतोय. हा तिकडे महादेव मंदिर तिकडे जायचंय. का इथं एन्जॉय चालू आहे खतरनाक मध्ये गाणे वगैरे. डीजे तर नाही पण मोबाईल मध्ये लावून नाचतात भाई लोक. पैसा अर्धा पैसा अर्धा. तर आपण आलो आता विंचूकड्याला. बोलले की पाऊस आहे म्हणून बंद आहे, पण पावसामुळे आहे बघा बंद आहे खरंच. गेट तर लावलंय इथं, विंचूकडा बंद आहे. खाली काहीतरी विंचूकड्याचं बघू आपण, काय डोकून दिसलं काही तर बघू, नाहीतर कसलं काय. तो होती हा तर विंचूकड्याला इथं असा सीन आहे. इथून खाली जाता येतं तिथपर्यंत, एवढंच पोलं वगैरे. खाली काय दिसायचं कामच नाही. बुरक आहे बघा शकता, पावसामुळे बनतंय. हा राडा आहे इथं उतरायला पूर्ण. बंद असताना आलोय ना, काही तर पाठी दाखवली की पहिलेच बघा. उतरायचे वांदे. फाईन लावणार का? फाईन लावणार? कसला फाईन लावणार? बंद होता तरी आलोय विंचूकड्याला. तर कडा येऊन बघतोय तर काहीच नाही. शेवट पाईप लावले बघ डोंगरात शेवट इथं. लिहिलंय 12 आणि शिलालेख. तर इथं खूप मोठा असं तलाव, म्हणजे ते जे वाचलं होतं आपण तो तलाव इथं आहे. आणि याचा आकार किती मोठा तुम्ही बघू शकता. खतरनाक असा मोठा आहे बघा. आणि बांधकाम सगळं दगडाचं. खोली किती खोल पर्यंत तिथं माहिती नाही, पण मोठा किती. ते तिकडे झाड दिसतं तिथपर्यंत. तर इथपास ना बघा, इथं खाली उतरायला जागा आहे. तर आम्ही आलोय सगळ्यात वरती टॉपला. सगळ्यात विषय हवा पूर्ण आहे आणि पाऊस तर चालूच आहे बघू शकता. आमच्या अवतार चष्मे दोन लावलेत मागे मी. तर सगळ्यात वरती आलोय आम्ही, टॉपला आहे. आता इथं खाली तर काही दिसत नाही. रस्ता पण विसरलोय की कुठं खाली उतरायचंय ते. आता विषय इथं बसणे वगैरे बसू शकतो आम्ही. इथं मुक्काम करायला लागेल, रस्ता तर नाही सापडला आम्हाला. तर इकडं तर इथं खाली सिक्युरिटी दिसतोय तिकडे इकडे. तर त्यांना विचारतो. चला तर मित्रांनो बघू शकता, फायनली आम्ही आलोय महादेव मंदिर. इथे सगळ्यात वरती जे टॉपला आहे मंदिर. तर महादेव दर्शन वगैरे घेतले. तर बाहेरचा व्ह्यू बाहेर हे मंदिर. इथं त्र्यंबक तलाव वगैरे शकता. टॉपचा विषय इथे त्र्यंबक तलाव आहे. तर टॉपचा विषय डायरेक्ट खाई आहे. ते सगळे ढगा वगैरे दिसतात. आमच्या वयामध्ये ढगा म्हणजे आम्ही ढगात डायरेक्ट खाई. खाली जर गेला काहीच नाही. एक नंबर विषय. महादेव मंदिर दर्शन घेतून ते मागे राहिले. आता आम्ही खाली जाणार. मित्रांनो फिरून झालाय आमचा किल्ला सगळा. तुम्ही पण बघितला असेल. आता निघायची वेळ झाली, आम्ही निघणार आहे आता. हे बघा खाली उतरायला सुरुवात केली आम्ही. तर मस्त असा किल्ला. पावसाळ्यातच फिरायला जास्त तर मी सजेस्ट करेल, कारण की पावसाळ्यातच किल्ले वगैरे बघायला मजा येते. मी तर फिरतोय, तुम्ही पण फिरा. चला भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये. तर लोक जय शिवराज, जय महाराष्ट्र.